नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आपला तिथे एक कोर्स आहे, त्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस अंडर लेसन नंबर 11 आपण इथे डिस्कस करणार आहोत. आणि याचं टायटल आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या सब टाइप्स ज्या होत्या टेन्सेसच्या त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे आपण रूल्स रेग्युलेशन्स या अगोदरच्या व्हिडिओ सेशन्स मध्ये बघितलेले आहे. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मी सिंपल प्रेझेंट टेन्सचा जो एक व्हिडिओ बनवलेला आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचा त्यामध्ये इंट्रोडक्टरी दिलं होतं. पण यावरती एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य जे आहे त्याचं आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कुठल्या पद्धतीनं करता येईल ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. त्या अगोदर आपण सुरुवातीला समजून घेऊया व्हॉट इज मेंट बाय इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. आज्ञार्थी वाक्य जे आहे याचा अर्थ काय होतो ते आपण समजून घेऊया. An imperative sentence gives a command, request, advice, instruction or warning. म्हणजे आज्ञार्थी वाक्य काय देतं? एखादी कमांड देतं, बरोबर? म्हणजे ज्याला ऑर्डर म्हणता येईल आपल्याला. रिक्वेस्ट म्हणजे विनंती केली जाते, ऍडवाइस म्हणजे उपदेश दिला जातो, इन्स्ट्रक्शन म्हणजे एखादी सूचना केली जाते किंवा वॉर्निंग दिली जाते, बरोबर? तर इथे लक्षात ठेवायचं सगळ्यात अगोदर जो सब्जेक्ट असतो इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये हा लिहिला जात नाही, तो यू इज युजली इम्प्लाइड. म्हणजे जर एखाद्याला म्हटलं असेल आपण क्लोज द डोअर, इथलं एक्झाम्पल बघा. आता क्लोज द डोअर ज्याला म्हटलंय याच्या अगोदरचा जो सब्जेक्ट आहे हा ब्रॅकेटमध्ये यू क्लोज द डोअर असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. म्हणून इथे सब्जेक्ट जो आहे यू इज युजली इम्प्लाइड असतो, अंडरलाईन असतो. एंड्स विथ अ फुल स्टॉप और एक्सक्लेमेशन मार्क यापैकी एक येऊ शकतं. इट डिपेंड्स म्हणजे कुठल्या पद्धतीनं तुम्हाला सिच्युएशन कुठली त्यानुसार येणार. आता इथे मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत इम्परेटिव्ह सेंटेन्सेसचे. क्लोज द डोअर आहे, प्लीज सिट डाऊन आहे, डोंट कॉपी द आन्सर आहे, डोंट चीट युअर पॅरेंट्स आहे. म्हणजे एक लक्षात ठेवायचंय की सूचना देण्यासाठी किंवा आपण जेव्हा एक्झामला अपिअर होतो कुठल्याही, बघा आपल्याला दिलेलं असतं अटेम्प्ट एनी टू ऑफ द फॉलोइंग्स. म्हणजे खालीलपैकी कुठले दोन सॉल्व्ह करा. ते जे सेंटेन्स आहे दॅट इज द इन्स्ट्रक्शन. म्हणजे ज्यामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले असतात त्या सगळ्या इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये दिलेल्या असतात. आणि हा जो पार्ट आहे हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा. आता इम्परेटिव्ह सेंटेन्सेसचे आपण फंक्शन्स बघूया की याचं आपल्याला काय कार्य आहे, काय कशासाठी उपयोगात आणलं जातं. तर ते आणलं जातं बघा, कमांड असेल, ऑर्डर असेल. ओपन युअर बुक्स ऑर्डर आहे. रिक्वेस्ट प्लीज हेल्प मी, प्लीज आलाय म्हणजे रिक्वेस्ट आहे. टेक सम रेस्ट ऍडवाइस आहे, सजेशन आहे. इन्स्ट्रक्शन किंवा डायरेक्शन टर्न लेफ्ट ऍट द सिग्नल. त्यानंतर प्रोहिबिशन और वॉर्निंग म्हणजे प्रतिबंध घालण्यासाठी डू नॉट टच द वायर्स. इन्व्हिटेशन कम इन अँड हॅव अ सीट. इथे मी एक्झाम्पल्स दिलेले आहेत मुद्दामून जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आज्ञार्थी वाक्य आपल्याला कुठल्या पद्धतीने यूज करायचे आहे. आता आपण बघणार आहोत जर इम्परेटिव्ह सेंटेन्स आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर त्याचं स्ट्रक्चर समजून घेऊया आणि वेगवेगळे आपण इथे एक्झाम्पल्स बघूया. आता बघा, स्ट्रक्चर्स ऑफ ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. आता या टेबलमध्ये तुम्हाला दिसेल बघा सेंटेन्स टाईप दिले, सिरियल नंबर, सेंटेन्स टाईप, ऍक्टिव्ह स्ट्रक्चर, पॅसिव्ह स्ट्रक्चर. आता पॉझिटिव्ह इम्परेटिव्ह काय आहे, V1 प्लस ऑब्जेक्ट असतं, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता याचा चेंज करताना सुरुवातीला लेट घ्यायचंय, त्यानंतर न्यू सब्जेक्ट या ऑब्जेक्टचा न्यू सब्जेक्ट करायचंय, त्यानंतर बी घ्यायचंय आणि फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब जे आहे त्याचं V3 करायचंय, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब पास्ट पार्टिसिपल. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत आहे, समजा एखादं वाक्य दिलं असेल, ती रिक्वेस्ट असेल का ऑर्डर असेल का वॉर्निंग असेल का सजेशन, त्यानुसार यू आर रिक्वेस्टेड आणि टू लावायचं, त्यानंतर जसं तसं वाक्य लिहायचं. एक्झाम्पल्स वरनं तुमच्या लक्षात येईल. आता निगेटिव्ह इम्परेटिव्ह असेल म्हणजे सुरुवातीला डोंट आलं, त्यानंतर V1 आलं, त्यानंतर ऑब्जेक्ट आला. परत याची लेटनं सुरुवात करायची. न्यू सब्जेक्ट म्हणजे हा ऑब्जेक्ट इथला,
नॉट घ्यायचंय कारण डोंट आलेलं नाही. त्यानंतर बी घ्यायचंय आणि V1चं करायचंय V3 म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत आहे यू आर रिक्वेस्टेड नॉट टू, जे काय समोरचं वाक्य असेल जसंच्या तसं लिहायचंय. आता हे तुम्हाला इथे आता एक 40% 50% कळालं असेल, पण आपल्याला एक्झाम्पल्स वरनं एक क्लिअर होणार आहे. तर बघूयात एक्झाम्पल्स. आता हा जो टेबल आहे यामध्ये सिरियल नंबर दिलाय, ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं वाक्य दिलंय, इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्याचं काय होतं. पहिलं बघा, क्लोज द डोअर. आता हे झालं वर V1 आणि हे झालं ऑब्जेक्ट, बरोबर. आता लेट न सुरुवात केल्यावर लेट द डोअर बी क्लोज. क्लोजचं V1 आहे, क्लोजचं हे V1 आहे, इकडे केल्यानंतर V3 होतं, बरोबर. आता ही ऑर्डर असेल तर ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत, यू आर ऑर्डर्ड टू क्लोज द डोअर. काय केलंय बघतं इथे बघा, यू आर ऑर्डर्ड टू करायचं इथे आणि समोरचं वाक्य जसंच्या तसं लिहायचं, क्लोज द डोअर. आता असेच आपण सगळे दोन पद्धतीने इथे सगळे सेंटेन्सेस आपण बघणार आहोत. वॉश द डिशेस. वॉश झालं काय, V1 व द डिशेस झालं ऑब्जेक्ट. लेट द डिशेस बी वॉश्ड. आता द डिशेस इथे झाला सब्जेक्ट आणि बी घ्यायचंय आणि वॉशचं वॉश्ड करायचंय. त्यानंतर यू आर इन्स्ट्रक्टेड टू वॉश द डिशेस. यू आर इन्स्ट्रक्टेड टू वॉश द डिशेस. जसंच्या तसं कंटिन्यू केलंय. रीड दिस बुक. आता रीड झालं V1, दिस बुक झालं ऑब्जेक्ट. लेट दिस बुक बी रेड, बरोबर. किंवा इन्स्ट्रक्शन असेल समजा, यू आर इन्स्ट्रक्टेड टू रीड दिस बुक. 4 नंबर बघा, ड्राफ्ट द ईमेल राईट नाव. यामध्ये कसं केलंय बघा आपण, ड्राफ्ट झालं V1, द ईमेल झालं ऑब्जेक्ट आणि हा जो पार्ट आहे राईट नाव, केव्हा तर आत्ताच करायचंय. तर तिथं इम्पॅक्टर सारखं आपल्याला दिलेलं आहे, ऍडव्हर्बियलचा पार्ट आहे. लेट द ईमेल बी ड्राफ्टेड राईट नाव. आता मला सांगा यानंतर कुठे बाय समवन त्याच्याशी घेणं देणं आपल्याला नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये बाय प्लस जे अगोदर आपण स्टडी केलेलं बाकी याच्यामध्ये बायच्या नंतर आपल्याला कुठलाही एजंट घ्यायची गरज नाहीये, कुठलाही डोअर ऑफ द ऍक्शन घ्यायची गरज नाहीये. त्यानंतर बघा याचं कसं होतं परत, यू आर वॉन्ट टू ड्राफ्ट द ईमेल राईट नाव. वॉर्निंग असू शकते. पेंट द वॉल. लेट द वॉल बी पेंटेड. पेंट झालं V1, द वॉल झालं ऑब्जेक्ट. लेट द वॉल बी पेंटेड. यू आर ऑर्डर टू पेंट. यू आर ऑर्डर टू पेंट द वॉल. आता हे आपण 5 एक्झाम्पल्स बघितले. आपण आणि काही एक्झाम्पल्स इथे डिस्कस करणार आहोत. बघा, डू युअर होमवर्क. डू झालं काय, वर्ब V1 आणि युअर होमवर्क झालं काय, ऑब्जेक्ट. आता लेट न सुरुवात करायची, पहिली पद्धत लेट. ऑब्जेक्ट इकडे घेतला आपण सब्जेक्ट म्हणून, युअर होमवर्क बी, डू च V3 डन. आणि यू आर इन्स्ट्रक्टेड टू आणि वाक्य जसं तसं लिहून टाकायचंय, डू युअर होमवर्क. प्रिपेअर ब्रेकफास्ट V1 ऑब्जेक्ट. लेट ब्रेकफास्ट बी प्रिपेअर्ड. लेट या ऑब्जेक्टचं सब्जेक्ट केला, ब्रेकफास्ट बी प्रिपेअर्ड झाला V3. यू आर ऑर्डर टू प्रिपेअर ब्रेकफास्ट. बघा सेकंड फार इझी आहे, फक्त लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर ओबे युअर टीचर्स. ओबे V1, युअर टीचर्स ऑब्जेक्ट. लेट युअर टीचर्स बी ओबेड. आता यामध्ये V1 कुठलं आणि ऑब्जेक्ट कुठला इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. यू आर सजेस्टेड टू ओबे युअर टीचर्स. नंबर 9 बघा, प्लीज कम्प्लीट द टास्क. प्लीज आलं म्हणजे रिक्वेस्टेड आहे. लेट द टास्क बी कम्प्लिटेड प्लीज. कॉमा देऊन प्लीज घेतलं, पोचतो. आणि इथे प्लीज आहे म्हणून इथे रिक्वेस्टेड घेतलं, त्यामुळे सेकंड मेथड मध्ये आपण प्लीज परत यूज केलं नाही. यू आर रिक्वेस्टेड टू कम्प्लीट द टास्क. नंबर 10, स्विच ऑफ द लाईट्स. स्विच ऑफ झालं V1, द लाईट्स झालं ऑब्जेक्ट. आता बघा, लेट द लाईट्स बी स्विच ऑफ आणि यू आर इन्स्ट्रक्टेड टू स्विच ऑफ द लाईट्स. अशा पद्धतीने आपण 10 एक्झाम्पल्स बघितले. आता काही आपण निगेटिव्ह जे आहेत बघा, इम्परेटिव्ह बघूया.
डोंट ड्रॉ द डायग्राम यामध्ये हे डोंट जे आहे निगेटिव्ह दाखवत आहे. ड्रॉ झालं V1 आणि द डायग्राम झालं ऑब्जेक्ट. लेट न सुरुवात करायची परत. लेट द डायग्राम नॉट टू बी, इथे डायग्राम द लेट द डायग्राम नॉट बी ड्रॉन. त्यानंतर बघा यू आर ऑर्डर नॉट टू ड्रॉ द डायग्राम. आता यातलं डोंट काढले बघा, इकडे देखील निघतंय आणि इकडे देखील निघतंय, कारण हे नॉट आपण इथे ऑलरेडी घेतलंय. ऑर्डर नॉट टू ड्रॉ द डायग्राम. डोंट थ्रो द ट्रॅश हिअर. आता लेट, आता यामध्ये परत हेल्पिंग वर्क, त्याला V1 थ्रो आणि द ट्रॅश ऑब्जेक्ट. लेट द ट्रॅश नॉट बी थ्रोन हिअर. थ्रोचं V3 थ्रोन. किंवा एक सेकंड मेथड बघा, यू आर ऑर्डर्ड नॉट टू थ्रो द ट्रॅश हिअर. डोंट डिले द वर्क. डोंट हेल्पिंग वर्क, डिले V1 आणि द वर्क झालं ऑब्जेक्ट. आता लेट न सुरुवात कर. लेट द वर्क नॉट बी डिलेड. यू आर इन्स्ट्रक्टेड नॉट टू डिले द वर्क. डोंट मेक नॉईज. परत त्याच पद्धतीनं आहे. लेट नॉईज नॉट बी मेड. यू आर वॉर्न नॉट टू मेक नॉईज. वॉर्निंग आहे म्हणून वॉर्न नॉट. आता इथे लक्षात घ्या, नॉटचं प्लेस लक्षात येणं गरजेचं आहे, कुठे घेतलंय आपण. त्यानंतर डोंट डिस्टर्ब द क्लास. इथे कसं होतंय बघा, हेल्पिंग वर्ब V1 द क्लास ऑब्जेक्ट. लेट द क्लास नॉट बी डिस्टर्ब्ड. लेट द क्लास नॉट बी डिस्टर्ब्ड. यू आर ऑर्डर्ड नॉट टू डिस्टर्ब द क्लास. यू आर ऑर्डर्ड नॉट टू डिस्टर्ब द क्लास. हे डोंट इथं डिलीट कुठल्या पद्धतीनं होत आहे तेही लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघूया आपण सेंटेन्स नंबर 60. डोंट ब्रेक द ग्लास. ब्रेक V1 द ग्लास ऑब्जेक्ट. लेट द ग्लास नॉट बी ब्रोकन. आणि इथे होऊ शकतं बघा, यू आर इन्स्ट्रक्टेड नॉट टू ब्रेक द ग्लास. इथे नॉट टाकायचं राहिलं बघा, नॉट टू ब्रेक द ग्लास. इथे नॉट आहे. इन्स्ट्रक्टेड नॉट टू ब्रेक द ग्लास. नेक्स्ट बघा नंबर 70. डोंट ओपन द मेन गेट. ओपन V1 द मेन गेट ऑब्जेक्ट. डोंट झालंय बघा इथे हेल्पिंग वर्ब. लेट द मेन गेट नॉट बी ओपन. ओपनचं V3 होतो ओपन. यू आर ऑर्डर्ड नॉट टू ओपन द मेन गेट. डोंट डिस्क्लोज द ट्रूथ प्लीज. आता इथे बघा, डिस्क्लोज V1 आहे, द ट्रूथ ऑब्जेक्ट आहे. लेट द ट्रूथ नॉट बी डिस्क्लोज प्लीज. आता रिक्वेस्ट घेतलं इकडे खाली म्हणून बघा, यू आर रिक्वेस्टेड नॉट टू डिस्क्लोज द ट्रूथ. नंबर 19. डोंट प्लग द फ्लावर्स. आता इथे हे झालं हेल्पिंग वर्ब, हे झालं V1, हे झालं ऑब्जेक्ट. लेट द फ्लावर्स नॉट बी प्लक्ड. यू आर प्रोहिबिटेड टू प्लक द फ्लावर्स, म्हणजे प्रतिबंध घातलेला. यू आर प्रोहिबिटेड. डोंट टीज मी. आता इथे बघा, डोंट झालं हेल्पिंग वर्ब, टीज झालं V1 आणि मी झालं ऑब्जेक्ट. आता इथे कसं होईल, लेट मी. आता इथे लेट आय नॉट बी असं नाही यायचं. लेट मी नॉट बी टीज्ड. यू आर वॉन्ट नॉट टू टीज मी. अशा पद्धतीनं आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे इथे डिस्कस केलेलं आहे. आणि काही जे एक्सेप्शन्स आहेत त्यावरती मी सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील बघून घ्या. की ज्या ठिकाणी आपण बाय यूज करतो बाकी सब टाइप्स मध्ये पॅसिव्ह मध्ये, तिथे करत नाही. ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. सो थँक यू स्टुडंट्स फॉर अटेंडिंग दिस सेशन. थँक यू सो मच.